नव्या मुंबईमध्ये होणारं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, या मेडिकल कॉलेजसाठी आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या, टेंडर झालं, सगळं प्रोसिजर झालं, पण काही इथले विरोधक, काही समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या 10 तारखेला सकाळी 10 वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलंही लोकांना त्रास न देता आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि जाहीर निषेध, कारण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जर वेळेवर काम केलं असतं तर आज या विरोधकांना वेळ मिळाला नसता कोर्टात जायला, तर जाणीवपूर्वक काही लोकांनी टाईमपास करून निविदा लवकरात लवकर होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. पण आत्ताचे आलेले आयुक्त माननीय डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांनी त्याच्यावर चांगलं काम केल्यामुळे हे प्रोसिजर फास्ट होऊ शकली. पण अगोदरच्या लोकांनी काही काम केलं नाही, नुसतं फिरवाफिरवी केली. एखादा प्रकल्प, इतका मोठा प्रकल्प या नव्या मुंबईमध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणूनही स्टे ऑर्डर आलं आहे. त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा, विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई गोरगरीब जनतेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत. तुम्ही काय अपील करा, काय आवाहन करा? बघा, कालच एक माझ्याकडे मुलगा आला 8 दिवसापूर्वी, तडफडत होता, पैसे नव्हते. MGMला मी त्याचं ऑपरेशन केलं, 42,000 रुपये भरले. अरे पावशा मात्रे, कोणी असं नको बोलायला खोटं सांगते म्हणून नावही सांगते, तर सांगायला नाही पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे अनेक लोक बिल कमी करून घ्यायला येतात, वेगवेगळ्या औषधीसाठी येतात. लसीकरण 25,000 करून दिलं माताडी मापाडींना मी, त्यासाठी सुद्धा ह्या लोकांनी विरोध केलेला. लसीकरणचं केंद्रच करून देत नव्हते, त्या सिस्टरला, त्या डॉक्टरला दम देत होते. मी कुठलंही काम करायला घेतलं की हे काम करून देत नाही आणि याचा हिशोब जनता यांना दिल्याशिवाय राहणार नाही. आपण जनआंदोलन करणार आहात, तुमच्या अनेक कामं अडवून जात आहेत, याबाबत पक्षश्रेष्ठीला आपण कल्पना दिली आहे का आणि वेळोवेळी याबाबत माहिती देत आहात का? माझी इकडची सगळी कल्पना पक्षश्रेष्ठीनं आहे. पक्षश्रेष्ठी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहे. सगळ्यांना माहिती आहे काल काय झालं. माझा एकही बॅनर नव्हता, कोणी बॅनर माझे काढले. पक्षश्रेष्ठीला करतं. कोकणाचा मेळावा होता, कोकणाची बैठक होती, कुठे कोकण होतं का? फक्त आम्ही आणि आम्हीच होतो. त्यामुळे पक्षाला सगळं माहिती आहे. आणि जरी मी भारतीय जनता पार्टीत असली आणि सत्तेत असली तर मी पहिला जनतेची प्रतिनिधी आहे. या जनतेने मला निवडून दिलेले आहे. पहिला मी या जनतेची आहे, मग सगळ्यांची आहे. म्हणून जनता जनार्दन त्यांच्यासाठी आंदोलन करायला लागलं, काही करायला लागलं तर मी करणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला